नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणी. मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती आणि पॉझिटिव्ह टिप्स. नेहमीप्रमाणे सुरुवात करूया राशी मेष पासून. मेष राशीला येणारा सप्ताह तुमच्या प्लॅन्सवरती थोडंसं पाणी फिरताना दिसत आहे. असं वाटते की जिथे जिथे तुमच्या आयडियाज वर्क केलेल्या तिथं थोडंसं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. जजमेंट चुकणार आहे आणि आर्ग्युमेंट्सचा आठवडा आहे. असं दाखवते की काही लोकांबरोबर आर्ग्युमेंट्स कामासाठी होणार आहे किंवा तुमचं काम न केल्याबद्दल पण होणार आहे. मग वर्कर्स लोकांच्याकडनं थोडासा त्रास पण होऊ शकतो. या आठवड्यामध्ये जर खूप काम इम्पॉर्टंट असेल, महत्त्वाचं असेल, करायचं गरजेचंच असेल आणि करून घेऊन पुढे पाठवायचं असेल तर एक्स्ट्रा लेबर तुम्हाला लागतील, त्याची सोय करून ठेवा. या आठवड्यामध्ये जजमेंट घेतल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करायचं नाही आहे. किती पैसे तुमच्याकडे आले असेल, तुम्ही खूप स्मार्ट असाल तरी पण तुमचं इन्व्हेस्टमेंट चुकू शकतं आणि जजमेंट चुकू शकतं. या आठवड्यामध्ये तुम्हाला मेसेज पण असाच आहे की तुम्ही तुमच्या फिलिंगवरती कंट्रोल ठेवा, निगेटिव्हिटीला दूर करा आणि तुमचे रिटर्न जॉयसाठी जे आहे ते दुसऱ्याला दिल्यानंतरच मिळेल. म्हणजे जॉय स्प्रेड करण्याची तयारी करा. तुम्हाला आपोआप खुशी घरामध्ये येताना दिसत आहे. वृषभ राशी. वृषभ राशीला ब्रोकन हार्टनं सुरुवात आहे आणि डिले कार्ड्स विथ डेव्हिल कार्ड आहे. ह्याच्यामध्ये 3 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर हे तिन्ही नंबरची न्यूमरॉलॉजी असं दाखवते कार्डमध्ये की तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांकडनं, त्या नंबरच्या लोकांकडनं धोका आहे. 3, 5, 6. तर तुम्हाला या आठवड्यामध्ये असे काही लोक तुमच्याबरोबर वागत असेल, राहत असेल, बोलत असेल, जवळ काम करत असेल, थोडं सांभाळून राहा. त्यांच्याकडनं तुम्हाला दगा फटका मिसगाईड केलं जाणार आहे. मिसगाईड असासाठी पण होऊ शकतं की तुम्हाला घ्यायची नाही वस्तू ते गळ्यात मारू शकतात. इन्व्हेस्ट करायचं नाही, जबरदस्ती करायला लावू शकतात. रिलेशन करायचं नाही, जबरदस्ती इंटरेस्ट घ्यायला लावतात. कुठलीही चूक या आठवड्यात करू नका, कारण ब्रोकन हार्ट आहे. क्लिअर? तर या आठवड्यामध्ये तुम्हाला वृषभ राशीला तसे काही सूचना आहेत जे पालन करायचं आहे. तुम्हाला तुमचे रस्ते ओपन झालेले असं वाटत आहे तर त्या रस्त्याला मुवमेंट करताना तुम्हाला तुमचं मॅनिफेस्टेशन जर ओके असेल तर मुवमेंट करा, नाहीतर एक स्टेप बॅक यायची गरज आहे. म्हणजे लगेच पुढाकार घेऊन कुठलंही काम चालू करू नका, इन्व्हेस्ट करू नका किंवा रिटर्न्स घ्यायसाठी गडबड करू नका. मिथुन राशी. मिथुन राशीला थोडंसं स्वतःची नाराजगी वाटत आहे आणि असं वाटत आहे की मी माझं काम व्यवस्थित केल्यानंतर पण मला काही मिळत नाही आहे. हे सबकॉन्शियस माइंडमध्ये नाही मिळत हा बसलेला आहे, त्यामुळं नाही मिळत. जर तुम्ही मिळवूनच ठेवणार, मिळवूनच गप्प बसणार, मी तोपर्यंत शांतच बसू शकत नाही, युनिव्हर्स तुम्हाला आपोआप देणार. आणि सारखं सारखं युनिव्हर्स करायचा मतलबच असं आहे की बाकी कुणावरही श्रद्धा ठेवू नका, वरती श्रद्धा ठेवा आणि त्याच्यावरनंच होणार आहे सगळं. इथे तुम्हाला अपेक्षित धन लाभ, कामामध्ये लाभ, पाहिजे त्या ठिकाणी जॉबची सर्चिंग पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला फंडिंगची इन्व्हेस्टमेंट जे करायची आहे एक आठवडा थांबवून करायची आहे. तुम्हाला योग्य माहिती मिळाल्याशिवाय कुठेही पुढे जाऊ नका. मदतीचा हात असाच धरा की जे तुम्हाला लॉंग लास्टिंग असेल. जवळच्या लोकांना मी खूप मदत करेन, मी मदत करती आहे पण मला लगेच धक्का मिळतो, तर त्या सिच्युएशन पासून लांब राहा. ओनली फोकस ऑन युअर पर्सनॅलिटी. कार्ड पण खूप मस्त आलेला आहे. असं वाटते की जर जगाच्या समोर तुम्हाला प्रेझेंटेशन स्वतःचं करायचं असेल तर तुमची पर्सनॅलिटी पण तशी पाहिजे, पॉवरफुल पर्सनॅलिटी पाहिजे, तर तुम्ही त्याच्यामध्ये एकदम फिट बसू शकता.
दुसरं, तुम्हाला लाईफमध्ये युनिवर्स अबंडन्स पाठवत आहे. खूप मोठी खुशी विथ मनी पाठवत आहे. चांगले कार्ड आहे पॉझिटिव्ह. कर्क राशी. कर्क राशीला सन काढणं सुरुवात आहे. विथ मनी कार्ड आहे, म्हणजे चांगले दिवसाची चाहूल लागणार आहे. चांगले दिवस यायला लागलेले आहे. असं नसते की पैसे आले म्हणूनच चांगले दिवस आहे. पैसे येण्याची चाहूल लागणे, तुम्हाला एखाद्या कामाची कृती मिळणे, एखाद्या कामासाठी शोध संपणे, किंवा तुम्हाला मनीला कसं वाढवायचं ह्याच्यासाठी जर रस्ता मिळाला, ते पण एक धनलाभ आहे. मानाल तसं आहे. इथं कार्डमध्ये असं दाखवते की ज्या लोकांना जॉब नाही आहे, परिस्थिती बेताची आहे, कळत नाही आहे, तर त्या लोकांना मनी इम्प्रूव्हमेंट कार्ड आहे विथ सन कार्ड आहे. दोन्ही पॉझिटिव्ह कार्ड आहे आणि निगेटिव्ह सिच्युएशनला दूर करत आहे. तर तुम्हाला या आठवड्यामध्ये कर्ज देणं घेणं हे पण मंजूर होणार आहे. ज्यांना पाहिजे त्यांना मिळेल, द्यायचं त्यांना फेडू शकणार आहे. एंजलचा मेसेज बघूया. कर्क राशीला एन्झायटी, जास्त चिडचिडपणा, ओव्हर थिंकिंग ह्याच्यापासून या आठवड्यामध्ये लांब राहायचं आहे. तुमच्या स्वभावामध्ये आय एम समथिंग हे जर असेल तर बाजूला करा. आय एम समथिंग इथे चालणार नाही आहे. युनिवर्सचा कार्ड आहे. तुम्हाला जर स्ट्रेस आणि वरी आणि एन्झायटी सिम्प्लिफाय करायची असेल तर तुम्हाला मेडिटेशन, प्राणायाम खूप करायची गरज आहे. सिंह राशी. सिंह राशीला किंग ऑफ वॅन्ड्स, एस ऑफ कप्स आणि जजमेंट कार्ड आहे. हे स्टोरी अशी तयार होते की मून कार्ड आलेला आहे. मग मून कार्ड मनाची स्थिती दाखवते. तुमची मनाची स्थिती योग्य नाही आहे आणि स्वप्न राजा बनण्याचे, राणी बनण्याचे, न्यू बिझनेस करण्याकडे कल आहे. तर तुम्हाला कोणी फुल इझिली बनवू शकतं. बरोबर आहे, तुमची मानसिक संतुलन स्वतःवरती कमजोर आहे, तर लोकांनी हवी व्हायला वेळ लागणार नाही. तशी घटना तुमच्याबरोबर होऊ शकते. थोडं धीरज धरा. सगळ्या गोष्टी सगळ्याला या आठवड्यात सांगायच्या नाही आहेत. प्लान्स, इन्व्हेस्टमेंट, प्रवास किंवा रिलेशनशिप किंवा तुमचं मॅरेज ठरलं असेल तर, किंवा गरोदर असेल, या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी गुप्त ठेवा. विचारपूर्वक बोला आणि ज्या लोकांची खात्री तुम्हाला आहे त्यांच्याबरोबर शेअर करा. या आठवड्यामध्ये खूप लोक तुम्हाला फसवू शकतात. तुमच्या इमोशन्सचा फायदा मुलं मुली अफेअर करून घेऊ शकतात. चालूच आहे, त्यामुळे कसा तुम्ही पण बळी पडू शकता. एंजल काय म्हणते? तुमच्या पॉवरफुल स्वभाव त्याच्यावरती फोकस करा आणि 100 टाइम्स ईच डे असं चॅन्ट करा, आय एम पॉवरफुल पर्सनॅलिटी. खूप चांगला आहे आणि हे चॅन्ट केल्यानंतर तुमची पर्सनॅलिटीमध्ये खरंच बदल पडेल. कन्या राशी. कन्या राशीला पण सण कार्ड आलेला आहे. सण कार्डचं म्हणणं असंच आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये, वास्तूमध्ये आणि काही अशा ठिकाणी काही पैसे गुंतवले होते, काही जागा विक्री करायची आहे किंवा जागे संदर्भात काही बोलणं करायचं आहे. फॅमिलीमध्ये युनिटी होताना दिसत आहे, जे आता दुरावे आहे, हँग झालेलं आहे. तर तुमच्यामुळे पार्टी, संमेलन काही होऊन तिथं तुमच्या दुरावे संपणार आहे. मग हे वडिलोपार्जित इस्टेटसाठी असू शकते, कोर्ट कचेरीच्या मॅटरमध्ये असू शकते, एखाद्या केसमध्ये कॉम्प्रोमाइज स्टेट येऊ शकते. तर त्याच्यामध्ये आठवडा चांगला जाईल. थोडी मेहनत आहे पण रिझल्ट पॉझिटिव्ह आहे, समाधानकारक आहे. तुम्हाला जे मिळालेलं आहे, जसं मिळालेलं आहे त्याच्यासाठी बी ग्रेटफुल. तुम्हाला ग्रेटफुल व्हायचं आहे आणि हे सगळं टिकून राहण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. स्वभावामध्ये विनम्रता आणा आणि त्याच्यानंतर तुमची कामं हॅपीनेसकडे जाणार आहे. म्हणजे कन्या राशीला पण आठवडा चांगला आहे, मेसेजेस चांगले आलेले आहेत. तुला राशी.
राशीला 8 ऑफ कप्स आहे, ते जे ग्रहणचं कार्ड आहे. आता ग्रहणचं कार्ड येणं म्हणजे ग्रहण लागल्याचं नाही आहे, परंतु सन मून एकत्र येणं म्हणजे एनर्जी डिस्टर्ब आहे. तुमची एनर्जी कुठं ना कुठं डिस्टर्ब झालेली आहे. त्या डिस्टर्ब एनर्जीमधनं चुकीचे निर्णय घेणार आहे. छोटे छोटे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे, एकदम मोठं स्वप्न पूर्ण नाही होणार. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं टप्प्याटप्प्यानं पुढे जावा. दुसरी गोष्ट, जे लोक आता कामामध्ये इतके व्यस्त झालेले आहेत, परिवाराकडे दुर्लक्ष आहे, मुलांकडे दुर्लक्ष आहे, त्यांच्या गरजा काय आहे हे बघत नाही आहे आणि बायकोला वेळ देत नाही आहे. मग काय होणार? बायको क्रोधमान होणार, कोपायमान होणार. ते शांत करणं अवघड होईल. त्याच्यामुळे थोडंसं फॅमिलीकडे लक्ष द्या, त्यांचं दुर्लक्ष करू नका. त्यांच्या गरजा आवडीनिवडी सांभाळून घ्या, तर या आठवड्यामध्ये तुम्हाला थोडंसं डोक्याला शांतता मिळेल. तुमच्या आयुष्याची नवीन दिशा चालू होणार आहे. त्या दिशेसाठी तुमचे अफर्मेशन पॉझिटिव्ह असायला पाहिजे. मॅनिफेस्ट युअर माइंड, इट इज हिअर. मी प्रत्येक वेळी हजर आहे आणि पॉवरफुल ब्लेसिंग्स ऑन मी. तुम्हाला पूर्वजांचे किंवा पॉवरफुल ब्लेसिंग्स मिळत आहे, तर त्याला अचीव्ह करा. वृश्चिक राशी. गुड न्यूज कार्ड आहे. असं दाखवते की वास्तू स्वप्न पूर्तीचा आठवडा आहे. गुड न्यूज आलेली आहे. ज्यांना जसं स्थलांतर पाहिजे तसं पिकनिक पार्टी जरूर झालेली आहे. सक्सेस, तुमचे ॲम्बिशियस पूर्ण होणार आहे आणि हार्ड वर्कला जजमेंटवरती सक्सेस मिळणार आहे. मग सरकारी काम पाहिजे असेल, सरकारी नोकरी पाहिजे असेल, तिथं पदभरती असेल, तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला असेल, तुमचे टक्के चांगले आले असेल, कॉलेजेस चांगल्या पाहिजे असेल, सगळं मिळताना दिसत आहे. काही मुलांना चक्क घर सोडायची वेळ येणार आहे करिअरसाठी. मग पॅरेंट्स इमोशनल होणार, आई तर रडतच बसणार. परंतु जर त्याचं चांगलं होत असेल, थोडासा मुवमेंट करून द्या. मुवमेंट केल्यानंतर त्यांच्या आयुष्याची वळण चांगली लागते. पॉझिटिव्हली त्यांना बाहेर पाठवा. मुलांच्या करिअरसाठी एक स्टेप पुढे यायची गरज आहे. हे पण कार्ड खूप छान आलेलं आहे. असं दाखवते की तुमचं प्रोटेक्शन आता बास झालेलं आहे. प्रोटेक्शनमुळे खूप एनर्जी तुमची आता चांगली आहे. तुम्हाला पण प्रोटेक्शन दिलेलं आहे, तुम्ही कुणाला दिलेलं आहे. आणि एक्स्ट्रा इन्कम होण्यासाठी तुम्ही जे काय आता काम करता त्याच्यामधनं पण तुम्हाला आयुष्याचं प्रोटेक्शन मिळत आहे. किती सुंदर विचार आलेले आहे आणि सुंदर एनर्जी आहे. थँकफुल टू गॉड की तुम्हाला प्रोटेक्शन एनर्जी दिलेली आहे आणि तुम्ही चांगल्या मार्गावर जात आहे. वृश्चिक राशी. धनु राशी. धनु राशीला आपल्या ग्रहामध्ये काही दोष आहे का असं सतत भासत आहे. कारण काम होत नाहीये, चांगले लोक मिळत नाहीये, पैशाची वाढ घरामध्ये नाहीये आणि कर्ज फिटत नाहीये. किती घराची ही अवस्था आहे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा काही ना काही आपल्यामध्ये, संस्कारामध्ये किंवा संस्कृतीमध्ये आणि व्यवहारामध्ये चूक झालेली असते. खाणं पिणं, वागणं, कर्ज घेणं, न देण्याची वृत्ती ठेवणं, हे जर आपण मागे केलं असेल तर पुढे आपल्याला भोगावं लागतं. मग ही जे वेळ आता आलेली आहे त्याला तुम्हाला स्थिर करायची अवस्था आहे. थोडं निगेटिव्ह आहे कार्ड, पॉझिटिव्ह करण्याची गरज आहे, परंतु सतत नेगेटिव्ह विचार करणं बंद करा. अंधेरे के बाद सुबह होती है, सुबह के बाद रात होती है. हे जे सिच्युएशन आहे तसंच तुमच्या आयुष्यातली घटना आहे. एक आठवड्यामध्ये मोठे बदल काहीही होणार नाही. जे जसं आहे तसंच राहील. जास्त विचार करून स्वतःच्या डोक्याला ताप किंवा घरामध्ये ताप करू नका. इथे असा मेसेज आहे की तुमच्यावरती अर्थचा बोजा नाही आहे. पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती आहे आणि तुमच्या घरापुरतच तुम्हाला विचार करायचा आहे. त्यामुळे मिलियन्स ऑफ नेगेटिव्ह विचार जे आहे तुमच्या आयुष्यामध्ये
त्याच्यावरती तुम्ही छोटे छोटे विचारानं पॉझिटिव्हली वर्क करायला चालू करा. इथे असं दाखवते की कुणाचं मार्गदर्शन, कुणाचं ब्लेसिंग किंवा पितृची सेवा, आजारी लोकांची सेवा या आठवड्यामध्ये केली तर रस्ते एकदम चांगले उघडणार आहे. मकर राशी. मकर राशीला स्वास्थ्यवर्धक आठवडा आहे. स्वास्थ्यवरती फोकस करायचा आहे आणि आत्ता जागृती येणार आहे. असं वाटते की आता मी तरी काय करायला पाहिजे, मी कुठं काय शिकायला पाहिजे, मला कुठे जायला पाहिजे. काही लोक पुढं गेलेली आहे, लग्न झाली, बाळ झाली, माझंच काही झालेलं नाही. हे आताचे वर लग्न झालेले नाही आहे, 30 आणि 40च्या मधली लोक आहे, त्यांच्यासाठी काळ आहे की आता तुम्हाला एक विचारधारा बदलून दुसरी विचारधाराकडे या. होत नाही, टिकत नाही किंवा वेळ गेलेला आहे, कॉम्प्रोमाइज दॅट सिच्युएशन. कॉम्प्रोमाइज करून टाका की आता मला हे नकोच आहे, तर दुसरा रस्ता उघडेल, दुसरे रस्ते येणार. 50-50 वर्षापर्यंत जर तुम्ही अजून बायको आणि पार्टनरच्याच शोधात असेल तर हे काम आता बंद करावं लागणार आहे. कारण जे वेळ पहिला नाही आली तर आत्ता काय येणार, म्हणजे आत्ता आली तर कशी येणार. प्रत्येक वेळी चांगलंच होईल असं नाही आहे, पण तुम्हाला फोकस दुसऱ्यावरती करायचा आहे. कामामध्ये एवढे स्वतःला मोठे करून घ्या की तुम्हाला ती व्यक्ती आहे का नाही, पार्टनर आहे का नाही, त्याची गरज भासणार नाही. पैसा आहे तर सग आहे, पैसे कमवायची जास्त संधी आहे. लिव्ह युअर लाईफ किंग साईज. अरे वा, खूप छान मेसेज आहे की तुमच्या लाईफला तुम्हाला किंग साईज बनवायची आहे, जॉयफुल बनवायची आहे. आणि तुम्हाला तुमचे स्टार फेवरेबल करायचे असेल तर तुम्हाला पर्पज मोठा करायला लागणार. लग्न, बंधन, केअर टेकिंग पाहिजे, कोणतरी पाहिजेच पाहिजे, हे सगळे विचार जर तुमच्यामध्ये आले असेल तर त्याला थोडंसं मिनिमाइज करावं लागणार आहे. कुंभ राशी. कुंभ राशीला एम्परर कार्डची सुरुवात आहे, स्ट्रेंथ कार्ड आहे आणि पेज ऑफ पेंटाकल्स आहे. पेज ऑफ पेंटाकल्स स्थिरतेचं कार्ड आहे, पृथ्वी तत्वाचं कार्ड आहे. असं दाखवते की राशीला मॅच एकदम कार्ड आलेलं आहे. जमीन घ्यायची, शेती घ्यायची, शेतीमध्ये कुठलं पीक घ्यायचं, आता शेतीमध्ये त्रास होणार नाही त्याच्या अगोदरच पीक काढून घ्यायचं. पावसाचा त्रास काय होणार नाही त्याच्या अगोदर असं काही योजना करायच्या की ज्याच्यामुळे कमीत कमी आपल्याला नुकसान होणार. ज्यांची घरं नदीच्या अवतीभोवती आहे, जिथं पाण्याची येण्याची शक्यता आहे, त्या लोकांना पहिलाच आता सांगायला येत आहे की तुमची सोय अगोदरपासून करून ठेवा. मौल्यवान वस्तूला अशा ठिकाणी ठेवा की ती घाण होणार नाही. बाकीच्या लोकांच्या सूचना असा आहे की स्वभावामध्ये नम्रता पाहिजे. तुमचा स्वभाव रागीट, डॉमिनेटिंग किंवा घराच्या लोकांना त्रासदायक असेल की तुम्ही बाहेर गेला की सगळे लोक ताडी वाजवतात की हे नाही, तोपर्यंत आपल्या डोक्याला शांतता, आणि जसे घरामध्ये एंट्री केली की सगळ्यांचे तोंड पडतात. मग असा तुमचा जर ओरा असेल, घराच्या लोकांना असं वाटत असेल, चेंज करा. थोड्या दिवसानंतर असं होईल की तुमची गरज कोणालाही पडणार नाही. आणि हे नको. एंजल काय म्हणतात बघूया. खूप चांगल्या पर्पजसाठी तुम्ही इथं अर्थवर आहे. तुम्हाला पॉवरफुल आणि पॅशनेट व्हायचं आहे, इमोशन्सवर कंट्रोल करायचं आहे. तुम्ही तुमच्या चाहत्या व्यक्तीकडून अपमानात्मक वागणूक घेत असाल तर तुम्ही केलेल्याचा मोबदला आहे. काही नवऱ्याला आता असंच वाटत असेल ना की आमच्या बायका ऐकत नाही, आम्हाला समोर बोलतात, उद्धट बोलतात. कदाचित तुमच्याकडनं पण अगोदर झालेलं आहे ते कर्मवत आहे. मीन राशी. मीन राशीला आपल्या संसाराची गाडी थोडीशी इनबॅलन्स दिसत आहे. असं वाटते की घराच्या दिशेला जे दिशा आहे कसं तरी तुम्हाला त्रास देत आहे, काही वास्तूमध्ये प्रॉब्लेम देत आहे, काही लोकांचं म्हणणं आलंय, तुम्ही बघितलंय, यूट्यूबवरती ऐकलंय, तर तुम्हाला काही निगेटिव्ह विचाराचा प्रभाव जास्त वाटलेला आहे.
कारण कळतच नाहीये की मी विचार करू तरी काय करू, हे माझी परिस्थिती आहे ते आहे आणि ह्याला दोष देऊ तर कुणाला देऊ. घरामधली वागणूक व्यवस्था आणि जे काय तुम्हाला एनर्जी डिस्टर्ब दाखवते ते तुमच्या कर्माधीन असते. वास्तुदोष आहे हे नक्की आहे, परंतु त्याच्यासाठी फार डीपमध्ये जाऊन घराला निगेटिव्ह एनर्जी तुम्ही स्वतः देऊ नका. जिथं राहता खाता पिता झोपता ती वास्तू कधी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असणार किंवा नसणार ह्याच्यापेक्षा तुम्ही कुठल्या दृष्टीनं बघता ती एनर्जी वर्क करते. काही लोक स्वतःच्या घराला इतकं कोसत असतात की आम्ही या घरात आल्यापासून खूप त्रास आहे, तर त्रास शब्दाची एनर्जीला हायलाईट करतात, मग सुख येणार नाही. मेसेज बघूया. चॅलेंजेस तुमच्या आयुष्यामध्ये खूप आलेले आहे. नेगेटिव्ह थिंकिंगमुळे आहे. डीप डिझायर तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे. ग्रेटफुल टू युनिवर्स की जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सहन करण्याची ताकद पण वाढवलेली आहे. वा, सहन शक्तीच वाढवायची गरज आहे आणि ती वाढली तर सगळं व्यवस्थित होणार आहे. तर या आठवड्यामध्ये आणि वर्षभरासाठी तुम्हाला हे तर नियम फॉलोच करून घ्या की मला सहनशक्ती वाढवायची आहे. आता बघूया वाढदिवसाची माहिती. ज्यांचा वाढदिवस या आठवड्यामध्ये आहे त्यांना चांगली सुरुवात होताना दिसत आहे आणि काही खूप लोकांकडनं खूप चांगले मेसेजेस येणार आहे तुम्हाला की ज्याच्यामुळे तुमचा दिन बन गया आणि खरंच चांगला दिवस जाणार आहे. आठवडा पण चांगला जाईल. वर्षाची सुरुवात पण बेस्ट आहे. ज्या लोकांना नवीन कारकिर्दी करायची आहे, नवीन लोकांबरोबर मैत्री करायची आहे, ज्यांच्याबरोबर नवीन लोक जुडलेली आहे आणि आता जस्ट काहीतरी नवीन बिगिनिंग केलंय, न्यू बिगिनिंग छोटं छोटं छोटं, तर त्याच्यातनं तुम्हाला मोठी अपॉर्च्युनिटी येणार आहे. मग एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस करू शकता, काही डिजिटल मार्केटिंगमध्ये घुसू शकता, काही कॅमेऱ्याची खरेदी करून तुम्ही कॅमेऱ्यासमोर येऊन स्वतःचं काहीतरी प्रदर्शन करू शकता. कला क्षेत्रामध्ये यश येऊ शकतं. ज्यांना जसं काय आवड आहे त्याला पुढे बाहेर करा. बिझनेस छोटा छोटा करत फार मोठा होणार ज्यांच्या आता चालू झालेला आहे. विदेशी इन्कम वर्षभरामध्ये कसं ना कसं तुमच्याकडे येणार आहे. मग तुमचे जसं तसं कल असेल तर येणार आहे. गव्हर्नमेंटच्या माणसाकडनं काही ना काही पॉझिटिव्ह वाईब्स येणार, कामं मिळतील, मोठं तुम्हाला अमाऊंट मिळेल. विनियोग पूर्ण चांगल्या पद्धतीने करा. जे क्वालिटी वर्क पाहिजे तसा क्वालिटीचंच वर्क करायला पाहिजे. कॉम्प्रोमाइज क्वालिटीमध्ये करू नका. वर्षभरामध्ये सापासकी जास्त मिळणार आहे, तर वर्ष अतिशय चांगलं जाणार आहे. पोटावरती संयम नाही ठेवला तर घेर मोठा होणार आहे. या आठवड्यामध्ये तुमची देव उपासना तुमच्यासाठी चांगलीच आहे. जे आवडेल ते करा, परंतु हनुमान चालीसा आयुष्यामध्ये आता एक टॉपिक म्हणून वाचून घ्या. डेली करा, सकाळ दुपार संध्याकाळ जे वेळ मिळते. आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमची कास्ट वेगळी आहे, रिलिजन वेगळं आहे, चालीसे वेगळे आहे, धर्म वेगळा आहे. तुमच्या धर्मामध्ये जे पॉवरफुल स्तोत्र आहे त्याची म्हणायची सुरुवात करा. कार्ड्सचं मेसेज बघूया तुम्हाला. माता पिताची सेवा आयुष्यामध्ये तुम्हाला खूप पुढं घेऊन जाणार आहे आणि त्याच्यामध्ये असं चॅलेंजेस लिहिलेले आहे की ज्या चॅलेंजेसवरती नुसतं त्यांनी जरी ब्लेसिंग दिलं तरी तुमचं काम पूर्ण होणार आहे. गिव्ह अँड टेक तुमचा जो स्वभाव आहे की ले और दे और ले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला गिव्ह जास्त करायचं आहे, टेक कमी करायचं आहे. ब्लेसिंग्स जास्त घ्या आणि आयुष्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय करायचं आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडनं नेगेटिव्हिटी कमी करा. कार्ड्स पण खूप पॉझिटिव्ह आलेले आहे. वर्ष चांगलं जाईल याची गॅरंटी आहे. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स, जे खूप आवडता माझा पण विषय आहे, लोकांचा पण आहे आणि खूप फॅमिलीना आवडतो विषय. तोच विषय आता आज मी घेऊन आलेले आहे. तो फॅमिलीच्या रिलेशनशिपवरती आहे. परवा काही कपल्स आलेले, आता रोज कन्सल्टन्सी असते त्यामुळे कोण ना कोण रोज भेटतच असतं, फोन असतात, रिलेशनशिपवरती काउन्सिलिंग असतं. तर त्याच्यामध्ये मला एक नवीन गोष्ट ऐकायला मिळाली. काही कपलच्या मुली, काही कपल्स जे आता मॅरिड आहे, जे 2 वर्ष 3 वर्ष झाले लग्न झालेलं आहे, तर त्यांच्या बायका किंवा ते कपलमध्ये होड लागलेली आहे. म्हणजे मी पुढं जाते का तू पुढं जाते, माझ्याकडे जास्त पैसा आहे का तुझ्याकडे जास्त पैसा आहे. ते रिलेशन काय आहे, हजबंड अँड वाईफ, पण कॉम्पिटिशन कशामध्ये आहे, पैशासाठी. तर हे जर कॉम्पिटिशन तुमच्यामध्ये आली असेल तर तुम्हाला तुमचं रिलेशनशिप खराब व्हायला वेळ लागणार नाही आहे. मग ज्या कपलला आपल्याबरोबर
आपली माणसं जोडता येत नाही ते कपल पुढे परिवार कधीही मोठा करू शकत नाही किंवा पुढे जाऊ शकत नाही. तर आता एकच सूचना आहे की ज्या लोकांनी पैसे कमवतात ना हजबंड अँड वाईफ, कॉम्पिटिशन करू नका, एकामेकाला ट्रान्सपरंट राहा. कारण नवरा काय कमवतो अर्धा वेळ बाईला माहीत नाहीये, बाई का कमवती नवऱ्याला माहीत नाहीये, आईला किती देतो हे सांगत नाहीये, ती माहेरी किती पाठवते हे सांगत नाहीये. हे सगळं चोरी चुपके चालू आहे. त्याला ट्रान्सपरंट करा तर वादविवाद कमी होणार, डिवोर्सचे केस कमी होणार. कारण सगळं एंड ऑफ द डे मनी आहे. आयुष्यामध्ये चांगली वेळ कपल्सना पाहिजे असेल तर रिलेशनशिप काउन्सिलिंग खूप गरजेचं राहील, करून घ्या. पॉझिटिव्ह टिप्स एवढीच आहे की फॅमिलीमध्ये जे काय घटना घडलेली आहे किंवा जे चालू आहे त्याला जबाबदार सगळेच आहे. कोणी एकावरती बोट करून चालणार नाही की हिच्यामुळे किंवा ह्याच्यामुळे. त्यामुळे सगळ्यांनी एक कुटुंबाची मीटिंग घ्यावी, आठवड्यातनं एकदा एकत्र बसावं, जेवावं आणि चर्चा करावी. तर तुम्हाला चांगली वेळ यायला वेळ लागणार नाही. आणि ह्याच्यावरती आणखीन काही टिप्स आहेत ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. तर प्रतीक्षा करा एकनाथची कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये. धन्यवाद.